एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवला होता. तुम्ही पण तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता. ते कसं आपण ह्या व्हिडिओच्या एंडला चर्चा करूया. पहिले काय प्रश्न दिलेला आहे, प्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे 8 चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात. 30 चॉकलेट प्रत्येकाला 7 याप्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला 1 चॉकलेट जास्त मिळते. तर कमीत कमी एकूण किती चॉकलेट होती? आता ठीक आहे, पहिले गणित समजून घेऊ आपण काय दिलेलं आहे. की आपण समजायचं की पूर्ण मुलं किती आहेत. आता इथे शेवटचा मुलगा दोन्ही ठिकाणी उरतात. म्हणजे आपण समजूया की पूर्ण विद्यार्थी किती आहेत आपल्याकडे? एक्स आणि शेवटचा विद्यार्थी उरतो म्हणून 1. एवढे टोटल विद्यार्थी आहेत. x+1. पहिल्या कंडिशनमध्ये काय होतं की प्रत्येकाला 8 चॉकलेट वाटायची होती. म्हणजेच एवढे जेवढे विद्यार्थी आहेत, शेवटचा विद्यार्थी सोडला तर हे शेवटचा विद्यार्थी न सोडता 8 प्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला, उर्वरित प्रत्येक विद्यार्थ्याला एक्स विद्यार्थ्यांना 8 चॉकलेट वाटली. तर शेवटच्याला 8 वाटायची होती, पण 6 चॉकलेट कमी पडली. 6 चॉकलेट कमी पडली म्हणजे किती? की त्याला 2च चॉकलेट वाटले गेली. 2 मध्ये अजून 6 ॲड केले असते तर किती चॉकलेट झाले असते? 8 चॉकलेट झाले असते. तर त्याला किती चॉकलेट वाटले गेली? फक्त 2. दुसरी कंडिशन काय म्हणते की 30 चॉकलेट प्रत्येकाला 7 याप्रमाणे वाटल्या शेवटच्या मुलाला. आता शेवटचा मुलगा परत सोडायचा आहे, 7 प्रमाणे वाटायचे. 7 गुणिला एक्स म्हणजे एक्स विद्यार्थ्यांना 7 प्रमाणे चॉकलेट वाटली. तर शेवटचा जो मुलगा आहे त्याला 1 चॉकलेट जास्त मिळते. म्हणजे त्याला 7 भेटायला पाहिजे होते, पण त्याला किती चॉकलेट भेटतं? 7 + 1 एक्स्ट्रा चॉकलेट भेटतं. म्हणजे टोटल 8 चॉकलेट भेटतात. तर आता काय आहे, चॉकलेट काय आहे? सेम आहेत. 30 चॉकलेट वाटली आहेत. म्हणजे उत्तर काय असणार? हे दोघं समान असणार आहेत. आता इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, हे समीकरण सॉल्व्ह करायचं आहे. हा 7 या साईडला पाठवायचा आहे, तो मायनसमध्ये जाईल. म्हणजेच काय होईल? 8x - 7x बरोबर हा प्लसवाला 2 आहे, तिकडे पाठवला, हा मायनसमध्ये जाईल. 8 - 2. तर इथे किती राहतील? 8मधनं 7 वजा केले तर फक्त x राहील. 8मधनं 2 वजा केले तर 6 राहतील. तर पूर्ण विद्यार्थी आपण किती मानले होते? x+1. तर 6 + 1 बरोबर किती विद्यार्थी आहेत टोटल? 7. जर गणितात विचारलं असतं की पूर्ण विद्यार्थी किती, तर ते 7 आले असते. पण आपल्याला काय विचारलं आहे? तर कमीत कमी एकूण किती चॉकलेट आहे? आता चॉकलेट किती आहेत? हे आहेत चॉकलेट. किती आहेत? कुठलंही एक इक्वेशन घ्या. म्हणजे हा इक्वेशन घ्या 8x+2 किंवा 7x+8. दोन्हीची व्हॅल्यू एकच येणार आहे. आपण ते सॉल्व्ह करून पाहू. 8 गुणिला एक्सची व्हॅल्यू किती? 6 + 2. 8 चौकून 48 + 2 बरोबर किती आले? 50. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करून पाहू. 7 गुणिला एक्सची व्हॅल्यू 6 + 8. 8 चौकून 42 + 8 किती झाले? 50. म्हणजे काय, कमीत कमी किती चॉकलेट असायला पाहिजे? तर 50. ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. तर आता शेवटी आपण म्हटलं होतं की आपण गणिताच्या एंडला तुम्ही मला कसे डाऊट्स पाठवू शकतात त्याची इथं डिस्कस करणार आहोत. तर आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त ₹59 फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज इथे अवेलेबल करून देत आहे तुमच्यासाठी. म्हणजे जर तुम्हाला कोणते चॅप्टर शिकायचे असतील तर ते चॅप्टर वाईज व्हिडिओज तुम्ही काय करू शकता? यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथे शिकू शकता. तुम्ही फक्त काय करायचं आहे? जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हे व्हिडिओज अवेलेबल होऊन जातील. प्लस ह्या मेंबरशिपसोबत तुम्हाला एक ॲडव्हान्समध्ये फ्री तुमचे डाऊट्स असतील, ह्या चॅनल म्हणजे हे जे जॉईन करतील त्यांच्यासाठी फ्री डाऊट्स तुम्ही मला पाठवू शकता टेलिग्रामवरती. त्यांचे तुम्हाला व्हिडिओज अवेलेबल करून दिले जातील. तर त्या टेलिग्रामवरती बघा, टेलिग्रामवरती कसं कॉन्टॅक्ट करू शकता? तर @गणित 1 हा मॅथ्सचा ग्रुप आहे. त्या ग्रुपवरती तुम्ही काय करू शकता? मला डाऊट्स पाठवू शकता आणि त्याचं सोल्युशन व्हिडिओजद्वारे देण्याचा प्रयत्न करेल. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.